नमस्कार, मी लक्ष्मी आदोडे या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर इथे संक्रांतीची गडबड चालू होती आणि 3च्या नंतर वाणं असल्यामुळं कसं आहे, आरामामध्ये आपलं सगळं आवरून वाणं द्यायची तयारी चालू होती. तर व्यवसायाला जायची, आमच्या भागामध्ये व्यवसायाला वाण देणं म्हणतात. आणि इथं आम्ही वाण द्यायला निघालो सगळेजणं. आणि आम्ही इथं मंदिरापुढे आल्याच्या नंतर आहे ना, इथं चुडे होते, त्या मावशी चुडे देत होत्या, विकत होत्या. तर त्याच्याकडून आम्ही चुडा असे घालून घेतले, लाखाचे काय ते लगेच फुटतात, पण ते मान असतो म्हणून घालावं लागतात. तर इथं आम्ही ना असे चुडे हे करून घेतले, त्या मावशीकडून घालून घेतले सगळ्या जणींनी. तर आम्ही 5-6 जणी होतो, असे वाण द्यायला चाललो होतो. तर मस्तपैकी संक्रांतीचं सगळी तयारी. तर इथं ताईनं चुडा भरून घेतला, एक एक जण करून असं चुडा भरून घेतो. तर माझा नंबर, मी पण चुडा भरून घेते. व्यवसायाची तयारी होती आमची. इथं आतमध्ये जायची. आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आलो होतो. तर इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि इथं खूपच गर्दी असल्यामुळं कसं काही हेच नव्हतं. आणि गाड्या पण इतक्या सगळीकडे इथं ट्रॅफिक झाली होती गर्द्यामुळं. वाहनं उशिरा असल्यामुळं कसं सगळ्या बायका आताच निघल्या होत्या, नाही तर दर संक्रांतीला कसं प्रत्येक आपापल्या सोयीनुसार येतं, हे करून जातात. मंदिरात तर पाय ठेवायला पण जागा नव्हती, इतका गर्दा होता. आतमध्ये बघू शकता तुम्ही इतका मंदिरामध्ये. आणि इथं हे असं वौशीनं चालू होतं, हळदी कुंकू. आम्ही सोबत आणलेले खणं होते, ते खणं म्हणजे रुक्मिणीसाठी आणावं लागतो खण, तो खण. आणि व्यवसायाचं सामान जे काय असतं ते. आणि तिळगुळ, असा तिळाचा गोडवा असा संक्रांतीचा असतं ते, असं इथं वौसणं चालू होतं. तर इथं आमचं हळदी कुंकू देऊन वसून आम्ही पद्धतशीरपणे पुढे जाणार होतो. तर इथं बघू शकतात तुम्ही. आणि बायकाची कशी संक्रांत म्हणलं की लगबग लगबग, नटणं पटणं, गजरे गिजरे एकदम व्यवस्थित. सगळ्यांच्या नवीन साड्या. बायकांना संक्रांत आली की साडी म्हणजे पाहिजेच. साडी, ब्लाऊज सगळं परफेक्ट. आणि बायका कसं सजून धजून निघतात बाहेर. आणि इथं वसणं चालू होतं, ताईचं झालं. आता आम्ही बसले. इथं खूपच गर्दी आहे, इथं नंबर लावूनच थांबावं लागतं. आणि इथं आमचं विठ्ठल रुक्माईला वाण देऊन पुढे सगळे देवाला वाण देऊन झालं. इथं तुकाराम महाराज, पलीकडून ज्ञानेश्वर महाराज असे होते. आणि आता इथं बाया एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि वाट्या भरून घेतात. आणि तिळगुळ वाटून असं वौसाचा वाट्या पण भरून घेतात, म्हणजे करून घेतात. संक्रांतीचं 5 बायाला तरी असं वाट्या भरायला पाहिजेत. तर इथं बघू शकता किती गर्दी आहे मंदिरामध्ये. खूपच गर्दा होता आज. 3 ते 5 2च तास वाण असल्यामुळं इथं खूपच गर्दा होता. तर इथं आम्ही पण हळदी कुंकू वाट्या भरायचा कार्यक्रम आमचा पण चालू झाला इथं एकमेकींचा. आणि इथं इतकी गडबड होती, ही तिला लावते कुंकू, ती तिला लावते, सगळी गडबड मधामध्ये. तर एक एक जण करून इथं लावणार आहे. इथं हे बघू शकता तुम्ही. एकमेकीला हळदी कुंकू देऊन वाट्या भरतात. आजच्या दिवशी कसं आहे, 14 जानेवारीला आहे ना, पानिपतची लढाई झाली होती मोठी. आणि त्या लढाईसाठी गेलेले होते महाराष्ट्रातले पुरुष मंडळी आणि बायका घरी होत्या. तर आपले नवरे सुखरूप यावात म्हणून देवाकडं हा वौसा देऊन, देवाला हळदी कुंकू देऊन हा सण साजरा करतात. सगळ्या बायका एकमेकीला हळदी कुंकू लावतात, सौभाग्याचं दान देवाला मागतात. आणि एकमेकीची वटी भरून आहे ना, सगळ्यांचं सौभाग्य अखंड राहावं अशी अपेक्षा करतात. आणि ह्याच्यामुळं हा 14 जानेवारीचा सण साजरा केला जातो. म्हणून संक्रांत पण त्या दिवशी. संक्रांतीचं बी कसं महत्त्व आहे. तिळगुळ तर आजच्या दिवशी म्हणजे कसं खातात की आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि तिळाला ह्याला आहे ना छान अशी काही आयुर्वेदमध्ये दडलेलं आहे खूप काही, मला एवढं माहिती नाही आहे. म्हणून ते तिळगुळ आपल्याला त्याचावाला मान आहे, तर तिळगुळ देतात. आणि असं सगळ्यांचं वट्या गिट्या भरणं झाल्याच्या नंतर आहे ना, आम्ही पुढं जाणार आहे. तर
पुढच्या मंदिरात वसायला. आणि मराठवाड्यात पानिपतच्या लढाईला सगळे पुरुष मंडळी गेल्यामुळं बायकांना बायका आपल्या सौभाग्यासाठी दान मागायचं सगळ्या देवाला जाऊन वौसा करून सगळ्या आपल्या ज्या काय भाज्या येतात सगळे मिक्स करून बोरं, वाटाणे, वाल असं वाण तयार करून सगळे ते वाण देवाला वाटतात आणि हळदी कुंकू देऊन आपल्या सौभाग्याचे दान देवाकडून मागतात सगळं. आणि आजच्या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ ह्या गोड गोड बोला हा मान असतो. ह्यावेळेस संक्रांत अशी आली की ना, संक्रांतीच्या दिवशी एकादशी पण आलेली, तर सगळ्यांना उपवास येतात. आणि कसं एकादशीला म्हणजे संक्रांतीचा तो उपवास असतोच, वाण दिल्याशिवाय कोणी काही खात नाही आहे. पण एकादशी असल्यामुळं त्यात एकादशीला पण उपवास पकडले एकादशीचे. तर आम्ही तिकडून वाण देऊन इकडे मंदिरात आलो. तिथं पुढे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला छान शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्याच्या इकडून साईडला असं ह्याचं मंदिर आहे मारुती रायाचं, पाठीमागे विठ्ठल रखुमाईचं. आम्ही तिकडून आलो होतं आणि इथं असं छान असं आमचं वाण देऊन झालं आहे. आणि इथलं वाण देऊन आम्ही आता घराकडं निघणार होतो. तर इथून निघताना आहे ना परत हशी मजाक करत आम्ही असं निघणार होतो. सगळं झालं आमच्यावालं. आणि इथं हे बघा तिळगुळ परत खाणं चालू आहे इथं सगळ्यांचा. भुका लागलेल्या आहेत आता दिवसभर उपाशी असल्यामुळं कसं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.